मुंबई आग्रा महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळत निर्दयी मारहाण करून 4,50,000ची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अक्षरशः चक्काचूर केला आहे। दिनांक 11/12/2025 रोजी वाडीवारे पोलीस ठाणे हद्दीत राजूर फाटा परिसरात स्कॉर्पिओ गाडी अडवून फिर्यादीला मारहाण करत रोकड लुटण्यात आली होती। या घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, बोलीभाषा आणि हालचालीचा बारकाईने अभ्यास करत तपासाची साखळी थेट केरळपर्यंत नेली। त्रिशूर जिल्ह्यातून सुरुवातीला 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली। ही टोळी महाराष्ट्रात पुन्हा मोठी लूट करण्याच्या तयारीत होती। सिन्नर तालुक्यात महामार्गालगत सापळा रचून पोलिसांनी 12 आरोपींना जेरबंद केले तर 5 जण फरार झाले। आरोपींकडून तलवारी, गुप्ती, कोयते, चाकू, हातोडे, स्क्रूड्रायव्हर, मिरचीपूड असा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। तसेच टोयोटा इरिटियस, मारुती स्विफ्ट, होंडा सिटी या गाड्या, मोबाईल फोन, एटीएम व क्रेडिट कार्डसह तब्बल 19,55,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत आरोपींनी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील महामार्गावरील लूट केल्याची कबुली दिली आहे। म्हणजेच ही टोळी केवळ एका घटनेपुरती मर्यादित असून राष्ट्रीय महामार्गावर भीतीचे सावट निर्माण करणारी संघटित टोळी असल्याचे स्पष्ट झाले आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे महामार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला असून गुन्हेगारीला ठाम संदेश गेला आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।